नमस्कार. मराठी सायफाय स्टोरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण कथा वाचतोय डॉक्टर बाळ फोंडके यांची चोराच्या मनात. अभिवाचक स्मिता पोतनीस. चोराच्या मनात. आळोखे पिळोखे देत मनोज उठला. खरं तर अंगातला आळस अजून पुरता गेला नव्हता, पण उठणं भागच होतं. 8:30ला ग्रुप सेशन होतं आणि त्याला वेळेवर हजर राहणं भागच होतं. इतकी कोळ सोसल्यानंतर आता थोड्या करता एखादी चूक करून किंवा नियम मोडून चालण्यासारखं नव्हतं. नाहीतर आतापर्यंत जे काही सोसलं त्या साऱ्यावर पाणी पडलं असतं. त्याला स्वतःचं हसूच आलं. माणूस केवळ सवयींचाच नव्हे तर आपल्या संस्कारांचा एक असा गुलाम होतो. एरवी इथं अनंत अवकाशात अंतराळात कुठलं आलंय पाणी पडायला? इथं मुळी काही पडतच नाही, तसंच तरंगत राहतं. म्हणून तर पाणीही लहान मुलासारखं बाटलीतून प्यावं लागतं. लहान मुलासारखं स्तनातून का नाही? असा एक चोरटा विचार तेवढ्या धसमुसळेपणानं त्याच्या मनात चमकून गेला. त्यानंही तो दचकला. नकळत त्यानं आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेतली. वास्तविक विचार त्याच्या मनातच चमकून गेला होता. त्याला स्वतःलाही त्याची पुरती जाणीव झाली नव्हती. तरीही असल्या कामुक विचारांचा स्पर्शही होऊन चालणार नव्हतं. तेवढ्यानंही या सेशन्समधून आणि या यानातून सुटका झाली नसती. सुटकेचा विचार मनात येताच मनोज उत्साहानं आपल्या बंकमधून उठला. शेजारच्या खिडकीतून त्यानं बाहेर नजर टाकली. उल्कांचा जोरदार पाऊस अजून सुरूच होता. खिडकीच्या मजबूत काचेवर बाहेरून त्यातल्या काही आपटत तेव्हा क्षणभर काजव्यासारखी चमक उठे. एरवी इतर किती त्या अंतराळाच्या घनघोर अंधकारातून प्रवास करत असतील हे सांगता येणं कठीण होतं. यानाच्या हेडलाईटच्या उजेडात काही उजळून निघत, डोळ्यावर प्रकाशी आघात करत, त्यातूनही या पावसाच्या जोराची कल्पना येईल. एरवी नुसत्याच काळोखाशिवाय काहीही नजरेच्या टप्प्यात येत नव्हतं. आपल्या सध्याच्या स्थितीचं हे किती समर्पक प्रतीक आहे असं मनोजला वाटून गेलं. आपणही असेच अंधारात चाचपडत आहोत. त्यात धडपडून तोल जाऊन पडू नये म्हणून आखून दिलेला दिनक्रम बिनभोबाट पार पडत आहोत. तसं केलं तर कदाचित या अंधाराचा शेवट करणारा किरण दिसेल. अशी आशा बाळगून आहोत. छे, तशी खात्रीच आहे. डॉक्टर आगाशीने आपल्याला वचन दिलंय, नाहीतर कशाला? हा उगीच उसना आव आणलाय हेही तेवढ्यात मनोजला जाणवून गेलं. डॉक्टरांनी तसं आश्वासन दिलं नसतं तरी इथले नियम पाळण्यावाचून गत्यंतरच नाही हे तो जाणून होता. या इस्पितळात तो काही स्वखुशीनं आला नव्हता. इस्पितळ कसलं म्हणा, तुरुंगच होता तो. ऑफिशियल नाव त्याचं सायकियाट्रिक केअर सेंटर. काही म्हणा, कुणी वाघ म्हणतं, कुणी वाघोबा म्हणतं. काहीही म्हटलं तरी आपला फडशा पडणारच असतो. ते माहिती असल्यामुळेच तर कोणी शहाणा सुरता या वाटेला जात नाही. शहाणा सुरता. मनोजला परत स्वतःच हसू आलं. आपण या सेंटरच्या वाटेला आलो आहोत म्हणून आपण शहाणे सुरते नाही असं समजायचं का? पण आपण कुठे या वाटेला आलो आहोत? आपल्याला इथं आणलं गेलंय. म्हणजे मग आपल्याला इथं का आणलं गेलंय? तेच तर समजत नव्हतं ना. आपण इथं का आलो आहोत? आपल्याला इथं कुणी आणलंय? आपल्या मनोविकारांचं नेमकं स्वरूप काय आहे? कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. म्हणजे त्यानं तो प्रश्न विचारण्याचा किंवा त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता अशातली बाब नव्हती. पण कोणी उत्तर दिलंच नव्हतं. त्याला ते शोधण्यात मदत केलीच नव्हती. डॉक्टर आगाशांनी सुद्धा त्यांचा खाक्याच तसा वेगळा होता म्हणा. एका अर्थी त्यांचं वागणं त्यांच्या प्रोफेशनला, त्यांच्या पाठच्या त्या तात्विक बैठकीला साजेसं होतं. विकार तुमच्याच मनात आहे. तुम्हीच तिथं खोलवर डोकावून त्याचा शोध घ्यायला हवा. तुम्हीच त्याला तिथून उपटून टाकायला हवं अशीच त्यांची धारणा होती. म्हणूनच तर ते उत्तर कधीच देत नसत. तुम्हाला बोलता करून स्वतः गप्प तरी राहात किंवा स्वतःच प्रश्न विचारत तुम्ही प्रश्न विचारला तरी त्याला उत्तर म्हणून उलटा प्रश्न विचारला जाईल. तोही अशा तऱ्हेनं की तो प्रश्न आहे हे प्रथम लक्षातच येत नसे. सगळाच गोंधळ होता. हॉस्पिटलच असेल, अगदी वेड्यांचेही असेल, तर मग ते असं एका अवकाशयानात का वसवलं गेलंय तेही समजत नव्हतं.
कुणी पळून जाण्याचा विचारही मनात आणू नये म्हणून तर या सगळ्याच वेड्यांना आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना असं अनंत अवकाशात ठेवलं गेलं नसेल. काहीच समजत नव्हतं. समजत होतं ते एवढंच की त्यानं पक्ष्यांची शिकार केली होती. जे शिकार नाही, खून केला होता. त्या पक्ष्यांच्या माना निर्दयपणे मुरगळल्या होत्या. कोणते पक्षी माहिती नाही. का मारलं त्यांना माहिती नाही. तेच तर समजून घ्यायचं होतं. त्यालाही डॉक्टरांनाही एवढंच समजलं होतं आजपर्यंत. आणि हो, पक्ष्यांचा खून हे त्याच्या विकृतीचं प्रगट स्वरूप होतं. त्याची मानसिक विकृती लैंगिक होती. सेक्सशी तिचा संबंध होता. म्हणजे डॉक्टरांनी त्याला तसं स्पष्टपणे कधी सांगितलं होतं अशातला भाग नव्हता. तो आपला त्याचा होरा होता. कारण ज्या ग्रुप सेशनला तो जात होता त्यातले इतर सर्वच जण सेक्सनं पछाडलेले होते. प्रत्येकाच्या ऑब्सेशनचं स्वरूप वेगळं, पण मूळ सेक्सशी, कामक्रीडेशी संबंधित होतं. म्हणूनच तर आपला विकार काय याची थोडीफार कल्पना त्याला यायला लागली होती. खरं तर त्याला विकार कसं म्हणता येईल, फार फार तर त्याला मोह म्हणायला हवं असं त्याला राहून राहून वाटत होतं. पण तसा आग्रह धरला तर कदाचित आपल्याला हट्टी जिद्दी असं समजून आपली सुटका करायला वेळही लावतील. म्हणजे अशी त्याला भीती वाटत होती. म्हणून उघडपणे तरी आपलाही काहीतरी विकारच असल्यासारखा तो वागत होता. तसं वागणं किंवा खरं तर तसं नाटक करणं सोपं नव्हतं. काय काय सहन करावं लागत होतं. ग्रुपमधले इतर त्याच्या विकृतीची आपापल्या मतांनुसार चिरफाड करत होते. त्यावर उघडपणे कसलाही आडपडदा न ठेवता मल्लीनाथी करत. त्यांचं ठीक होतं. अशा स्पष्ट बोलण्याने एका अर्थी ते स्वतःच मन स्वच्छ करत होते. तिथं साचलेली कुचक्या विचारांची जळमटे काढून फेकून द्यायचा प्रयत्न करत होते. स्वतःच विरेचन करत होते. त्यांना ते शक्य होतं कारण आपली विकृती काय आहे ते त्यांना स्पष्ट समजलं होतं. आपण विकृत आहोत हे त्यांनी मान्य केलं होतं. त्यांची परिस्थिती वेगळी होती. आपल्यात काही विकृती आहे हेच मुळी त्याला मान्य नव्हतं. त्यांना नेमकं काय केलंय की काही जणांचा तरी त्याच्यात विकृती असल्याचा समज व्हावा हेही त्याला कळत नव्हतं. तरीही इतरांनी केलेली टीका टिप्पणी त्याला ऐकून घ्यावी लागत होती. ती ऐकून आपला तोल ढळणार नाही याचीही काळजी त्याला घ्यायला लागत होती. केवळ कोणालाही दुखावलं तरी इथून आपली सुटका लांबणीवर पडेल या भीतीनं तो सारं काही मुकाट्यानं सहन करत होता. कधी कधी मात्र त्याला आपल्यात विकार असल्याचा समज होईल. एवढे सगळेजण म्हणतायत तेव्हा काहीतरी खरं असलंच पाहिजे अशी त्याला खात्री पटे. आपण लिंग पिसाट आहोत. शेकडो हजारो बायकांबरोबर आपले संबंध आहेत. त्यांचा तऱ्हेतऱ्हेनं उपभोग घेतल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही याविषयी त्याच्या मनात संदेह राहत नसे. उपभोग घेतानाही चित्रविचित्र विकृतींचा पाठपुरावा आपण करतो हेही त्याला पटे. आणि तसं झालं की मग एड्सचा भस्मासूर त्याच्या मनात मोकाट सुटे. त्याच्या तडाख्यात आपले हाल हाल होतील. तिळतिळ मरण म्हणजे काय याचा आपल्याला याची देही याची डोळा अनुभव येईल ही भीती त्याच्या मनात फडा काढून नाचत होती. तसं झालं की मग मात्र तो सैरभैर होईल. डॉक्टर आगाशे हे नुसतं प्रश्नोत्तरांचं ग्रुप डिस्कशनचं गुऱ्हाळ काय घालत बसले आहेत. एड्ससाठी माझ्यावर उपचार का करत नाहीत या विचारानं तो भरकटून जाईल. हे विचार उघडपणे बोलून दाखवणाऱ्याची त्याला भीती वाटते. त्या उपचारांच्या निमित्तानं आपल्याला इथं आणखी काही काळ डांबून ठेवलं जाईल ही भीती त्याला सतावत राहील. आपण इथं कसे आलो, खरं तर आणले गेलो, आपल्याला इथं कोणी आणून सोडलं याचाही तो तसं सतत वांझोटा विचार करत राहील. पारुल बरोबर आपण गप्पा मारत होतो. ती आपला नवा प्रोग्राम आपल्याला दाखवत होती. एवढंच त्याला आठवत होतं. त्यानंतर काय झालं हे त्याला आठवत नव्हतं. कारण त्यानंतर आपण इथंच आलो हे त्याला आठवत होतं. म्हणजे मग आपल्याला भूल देऊन सेडेटिव्ह देऊन इथं आणलं गेलं का? सेडेटिव्ह देण्या इतके आपण पिसाळलो होतो की काय? पारुलला काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न आपण केला होता की काय? छे ते शक्यच नाही. इतकी वर्ष आपण तिच्याबरोबर संसार करतोय. इतक्या वर्षांचा आपल्या दोघांचा सहवास आहे. कधी साधं भांडणही झालं नाही तर मग
सेडेटिव्ह देण्याइतकी निकराला कोणतीही गोष्ट जाईलच कशी? मग काय पारुलनंच आपल्याला इथं आणून टाकलं? तसं ती कशाला करेल? आपलं तिच्यावर किती प्रेम आहे याची तिला जाणीव का नाही? पारुल, किती वर्ष झाली आपल्या दोघांच्या सहवासाला. छे, प्रेमानं बांधलेल्या वर्षांची गणती होईलच कशी? वर्ष किती झाली याला महत्व नाही. महत्व आहे ते प्रेमाचं बंधन किती दृढ झालं याला. वास्तविक प्रेमाचा अंकुर रुजायला लागणारी समानशीलता आपल्या दोघात आहे तरी कितीशी. पण ते बीज अंकुरायला फारशी भूमी लागत नाही हेच खरं. ते बीज उगवून त्याचा वृक्ष फोफावायला लागला की भूमी ही हळूहळू पाय पसरू लागते. तसं नसतं तर पारुल आपल्याकडे आकर्षित झालीच असती कशी. तिला त्याच्यात रस आहे. आपल्या जीवनाचं गमक जे तिने निवडलंय त्यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही. ती सायंटिस्ट आहे आणि व्हर्च्युअल रियालिटी नावाच्या कोणत्या तरी शाखेत ती संशोधन करते. एवढंच आपण समजू शकतो. आणि आपण एक कलंदर कलाकार, नाट्य क्षेत्रात धडपड करणारे, थोडंफारच नाव कमावणारे, पण एरवी तसं पाहिलं तर पोटा पाण्यासाठी तिच्यावरच अवलंबून असलेले. तिला आपल्या कलाध्यासाचा अभिमान आहे. आपण काही कमावलं नाही तरी तिचा काहीही आक्षेप नाही. उलट आपण व्यावहारिक विचार न करता निखळ कला साधनेत स्वतःला झोकून द्यावं, नवनिर्मितीत सृजनशील कार्यात धुंद राहावं असाच तिचा आग्रह असतो. आपल्या कामात तशी ती आवडही दाखवते. रंगभूमीच्या टीव्ही सिरियल्सच्या मायावी दुनियेत असूनही आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवते. आपण मात्र ती नेमकं काय करते हे समजून घेण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. तशी तिनं ते आपल्याला सांगण्याची तयारी दाखवली नाही असं नाही. कितीतरी वेळा तिनं तसा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा काही नवीन मशीन तिच्याच शब्दात सांगायचं तर हार्डवेअर तयार केलं किंवा एखादा नवीन प्रोग्राम सॉफ्टवेअर बनवला तेव्हा तिने एखादं खेळणं नवीन हाती आलेलं लहान मुलाच्या उत्साहानं मग तेव्हा त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यातला बारीक सारीक तपशील आपल्याला समजवण्याची कोशिश केली. पण आपण पाहत राहिलो ते तिच्या चेहऱ्यावरचा उल्हास हरवून गेल्यानं तिच्या गात्रानं धरलेला झपुर्झा. नाही म्हणायला एकदा हट्टाला पेटून तिनं आपल्याला समोर बसून आपलं बौद्धिकच घेतलं. तेव्हा तिच्या नवनिर्मितीची तोंडओळख झाली होती. त्यावेळी समजलं होतं की ती ज्याला व्हर्च्युअल रियालिटी की असंच काहीसं म्हणते तो आहे सत्याभास, एक मयसभा. जे तिथं नाही ते तिथंच असल्याचा दाखवलेला एक आभास. बाकी आभास तरी कसा म्हणायचा, कारण स्वतःच्या डोळ्यांनीच तर आपण ते पाहत असतो. त्यावेळी नाही तिनं आपल्या डोक्यावर कसलं तरी हेल्मेट घातलं आणि डोळ्यासमोर एक विचित्र चष्मा बसवला आणि काय होतंय हे समजायच्या आत आपण एका दुसऱ्याच घरात प्रवेश केला. एका महालातच घुसलो आपण. त्याच्या दालनांमधून हिंडू लागलो. दूरवरून आल्यासारख्या येणाऱ्या तिच्या आवाजानुसार कोणती तरी बटणं दाबत राहिलो. त्याबरोबर त्या दालनांमध्ये हवे तसे बदल होऊ लागले. ते हेल्मेट काढेपर्यंत त्या सगळ्या महालाची सफर करून आलो होतो आपण. दुसऱ्या एका वेळी तर सरळ सरळ आपण हृदयात शिरलो होतो. भावार्थांनाही प्रत्यक्ष. त्यातून वाहणाऱ्या रक्तावर आरूढ होत, त्यात उठणाऱ्या लहरींबरोबर हेलकावे खात, त्यातल्या झडपांच्या उघडझापीमुळे होणाऱ्या धडधडीनं बसलेल्या कांठळ्या सहन करत, त्या फंटॅस्टिक व्हॉयेज नावाच्या सिनेमातल्या नटांच्या भूमिका जगत. त्याचवेळी पारुलनं आपल्याला त्या सगळ्याचं प्रयोजनही सांगितलं होतं. एखाद्या आर्किटेक्टला आपल्या क्लायंटला त्याचं घर कसं होणार आहे ते प्रत्यक्ष या संकल्पित घरात हिंडून दाखवायचं असेल तर त्याचा उपयोग होणार होता. एखाद्या न्यूरोसर्जनला करावयाच्या कठीण गुंतागुंतीच्या ब्रेन ऑपरेशनची आधीच प्रॅक्टिस करायची असेल तरी ते मोलाचं ठरणार होतं. आपल्या नाट्य क्षेत्रातही हे तंत्र क्रांती घडवून आणू शकेल असं तिला वाटत होतं. त्यासाठी तिला आपली काही मदतही हवी होती. आपल्याकडून काही कल्पना हव्या होत्या. त्याचवेळी ते ओबड-धोबड हेल्मेट किंवा तो भोकर डोळ्या चष्मा वापरावा लागणार नाही किंवा आपल्याला मनानुसार बदल घडवून आणण्यासाठी बटणंही दाबावी लागणार नाहीत
केवळ मनात तसा विचार आला की त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा त्यात अंतर्भूत होईल अशीही काही व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत असंही तिने सांगितलं होतं. त्यातले काही यशस्वी होऊन नवनवीन सहज वापरता येतील अशी उपकरणं तयार केली गेल्यानंतरही तिनं उत्साहानं आपल्याला त्याची प्रात्यक्षिकं दाखवून आपल्याला काही कल्पना सुचतायत का हेही परत परत विचारलं होतं. आपण मात्र कधी गांभीर्यानं त्याचा विचारही केला नव्हता. तिला जुजबी उडवाउडवीची उत्तर देऊन एका तऱ्हेनं तिचा उत्साहभंग केला होता. म्हणून तर तिनं आपल्याला ही शिक्षा दिली नसेल. जितक्या अचानक तो विचार मनात आला तितक्याच झटपट त्यानं तो हाकलून लावला. पारुर इतक्या हलक्या मनाची नाही याविषयी त्याची खात्रीच होती. आपल्या अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या चेहऱ्यावर दिसणार नाही याची खबरदारी तिनं नेहमीच घेतली होती. आपण तिच्या कामात फारसा इंटरेस्ट घेत नसतानाही तिनं मात्र आपल्या कामात नेहमीच रस घेतला होता. आपले विचार आपल्या कल्पना विकसित होण्यासाठीच मदत केली होती. चला मनोज भाई, सेशनची वेळ झाली. त्याला नेण्यासाठी आलेल्या नर्सच्या आवाजानं तो भानावर आला. त्यानं तिच्याकडे नजर टाकली. चांगली ठेंगडी ठुसकी होती ती, सगळीकडून अगदी ठासून भरलेली. युनिफॉर्मच्या तिनं नियमाप्रमाणे लावलेल्या बटनांना न जुमानता तिची छाती उफाळून बाहेर येऊ पाहत होती. नायलॉनच्या मोजाआड दडलेल्या तिच्या पोटऱ्यांचा घाट मांड्यांच्या गोलाईचा अंदेशा देत आव्हान देत होता. या अशा नर्सेस आमच्यासारख्या पेशंटच्या दिमतीसाठी देखरेखीसाठी ठेवायच्या, मग कशी राहणार आमची मनं आमच्या काबूत. एका उडीत तिच्याजवळ पोचावं, लाथ मारून दार बंद करून घेत तिला आपल्या मिठीत घुसळावं, तिच्या त्या फुरफुरणाऱ्या ओलसर ओठांवरचा मध एखाद्या भुंक्यासारखा दंश करत शोषून घ्यावा आणि तिच्या त्या नजरेला दुखावणाऱ्या स्तनांना आपल्या हाताच्या चिंपकडीत धरून पक्क धरून ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि असं वाटत राहिलं तर त्यात आमचा दोष कसा? आमच्या विकृतीचा तो पुरावा असं का मानायचं मग? मनोज दचकला. तिनं आपल्या मनातले ते विचार वाचले तर नाहीत. तिच्या जीवनीच्या महिरपीला मुरड पाडणाऱ्या त्या स्मिताला त्याला पकडल्याच्या आनंदाची एक झालर तर नाही ना लागलेली की हेही आपल्या मनचेच खेळ. येताय ना मनोज भाई? असं परत विचारताना तिनं भाईवर जोर दिला असं मनोजला तेवढ्यातही वाटून गेलं. काहीही न बोलता तो तिच्या मागून सेशन रूमच्या दिशेनं चालू लागला. आईये मनोज भाई. त्याला येताना बघून खन्ना खिदळला. मनोजला त्या खन्नाची शीड येत असे. एक तर लेखाचा ड्रग ऍडिक्ट होता, त्यात वासना तर त्याच्या प्रत्येक उच्छ्वासावाटे बाहेर पडत असे. सदा वकवकलेला, त्याला आणायला जायला कुणीही नर्स तयार नसे. ग्रुप सेशन मध्ये तर काय त्याला उधाणच येईल. मनात येईल ते बोलून टाकायची डॉक्टर आगाशाने फुल परमिशन दिलेली. मग खन्नानं त्या पडत्या फळाची आज्ञा पुरेपूर पाळली तर नवल कसलं. समोर कोण आहे, ग्रुपमध्ये कोणी मुली बायका आहे त्याची पर्वा न करता वाटेल ते बरळत राहील. माझं नाव मजनू नाही मनोज आहे, कितींदा सांगायचं. मी मजनूबाई बोललो, मनोज भाईच बोललो. तुम्हाला ऐकायला मजनू येतंय. तो नक्की मनोज बोलला? जाऊ दे, आपल्याला आलेला राग आपल्या आवाजातून जाणवणार नाही याची खबरदारी घेत मनोज तेवढं म्हणाला. या ग्रुप सेशनमुळे मनातील विकृत भावनांचा निचरा होऊन जातो असं डॉक्टर आगाशे कितीही म्हणत. ती सायकियाट्रिक थिअरी कितीही जगन्मान्य झालेली असो, आपल्याला त्यांचा कितपत फायदा होतोय याविषयी मनोजला शंकाच होती. तो उलट अतिशय टेन्स होत असे. इतरांच्या कॉमेंट्स, त्यांचं त्याच्याशी बसणं वागणं यांचा त्याला त्रासच होत असे. इतर सगळी मंडळी खरोखरीच सेक्स मॅनियाक्स आहेत. आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. कोणाच्या तरी गफलतीनं आपण इथं आणले गेलेले आहोत आणि याची त्याला खात्रीच वाटत होती. त्यामुळेच इतरांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी बरोबरीच्या नात्यानं वागणं त्याला अतिशय कठीण होऊन बसे. या सेशन्सना हजर राहण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. त्याच्यापासून इथून सुटका नाही हे ठाऊक असल्यामुळेच तो येई आणि शक्यतो शांत राहण्याचा आटापिटा करी. पण दिवसेंदिवस तो अधिकाधिक अवघडच होत चाललं होतं त्याला. नावात काय आहे? स्वामीनाथन बोलला. आता माझं नाव स्वामीनाथन.
पण मी कोणाचा स्वामी नाही की कोणी मला नाथ म्हणायला तयार नाही. ही मालू ही आपल्या बेडवर यायला तयार नाही. यावर मालूने काहीही न बोलता नाकाचा शेंडा उडवून त्याला उडवून लावलं. तेवढ्यातही मनोजच्या दिशेनं तिनं आपला पदर खाली सोडत एक मुरका मारलाच. स्वामीनाथांच्या ते लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. किंबहुना त्याला ते समजावं असाच मालूचा प्रयत्न होता. देख देख कन्ना, माझी सावली सालीला नको असते आणि त्याला पाहून बघ कशी माझावर आलेल्या म्हशीसारखी हंबरते. आणि तरी बरखुरदार म्हणतात की आपण मजनू नाही. माँ बाप ने कुछ भी नाम रखे हो, उससे क्या फर्क पड़ता है. साफ जाती को हर वक्त नई नई लॉन्ड्रीज पाहिजे असते. इथं मजनू मियाँ भले साधू संत बने बैठते हैं, पण इथून गेल्याबरोबर दोघे मिळून काय काय मौज मस्ती करत असतील खुदा जाणे. अरे खुदाला काय माहित, जरा त्यांच्या बेडलाच माहित असेल. हाय हाय मालू, मला एकच चान्स दे. तुला स्वर्ग नाही दाखवला तर माझं नाव बदलून टाकीन. तुझ्या नानाची टांग. खरं की नाही रे मनोज. मनोजच्या मांडीवरून आपला हात हळुवारपणे फिरवत मालू म्हणाली. मनोजनं मोठ्या निग्रहानं तो हात झटकून टाकला. डॉक्टर आगाशी आपण काय करतो आहोत हेच निरखून पाहत आहेत असं त्याला वाटून गेलं. त्यामुळे त्यानं मालूचा हात झटकताना जरा जास्तच जोर वापरला. सेशनला भलतंच वळण लागत होतं. कोणाच्याही विकृतीची मानसशास्त्राशी सुसंगत अशी तपासणी होत नव्हती. सगळे जण कट केल्यासारखे त्याच्यावर तुटून पडत, त्याचा तोल ढासळण्याचा प्रयत्न केल्यासारखे वागत होते. त्याचा तोल ढळला असता तर आपण बरे होत आलो आहोत हे डॉक्टरांना पटवून देणं त्याला अवघड गेलं असतं. आणि तसं झालं असतं तर मग आणखी काही काळ, किती कोण जाणे, त्याला इथंच खितपत पडावं लागलं असतं. ही दुसरी मंडळी भलत्याच थराला जाऊ पाहत होती. डॉक्टरांनी खरं तर त्यांना आवरायला हवं होतं, पण ते नेहमीप्रमाणे स्थितप्रज्ञाची भूमिका बजावत गप्पच होते. आपली परीक्षा घेण्यासाठी डॉक्टरच त्यांना मुद्दाम उत्तेजन तर देत नाहीत ना, अशी शंका आजकाल त्याला छळत होती. एवढंच कशाला, पण ग्रुप मधली बाकीची तिघं खरोखरच माणसं आहेत की डॉक्टर आगाशांनी आपल्या कामासाठी बनवून घेतलेले रोबो आहेत, अशी शंका त्याला येऊ लागली होती. एरवी या सगळ्यांची वागणूक इतकी सुसंगत कशी? हाडा माणसाची माणसं अशी सुसंगत थोडीच वागतात. आपणच या सेशनला आता एखादं वेगळं वळण द्यायला हवं. डॉक्टर काहीच करणार नाहीत हे लक्षात येऊन मनोज पुढे सरसावला. माझ्या बायकोबद्दल बोललो आहोत का आपण, त्यानं डॉक्टरनं विचारलं. हां जरूर. मला तिला भोगायला सांगितलं होतंस तू काही तिला शांत करू शकत नाहीस, इसलिए मेरी फॉरेन एड. डॉक्टरऐवजी खन्नसमध्ये बडबडला. यावर मनोज काही बोलणार तो मालूच म्हणाली, चुप खन्ने, तुझ्या फक्त जिभेतच जोर. आणि मग मनोजकडे वळत आवाजात मध घोळवत ती पुढे म्हणाली, तू नको त्याच्याकडे लक्ष देऊस. तुझी बायको म्हणजे पारुल ना? चे पारुल म्हणजे त्याची रकेल, सपना त्याची बायको. स्वामीनाथनने नेहमीप्रमाणे उलटीच बातचीत केली. देखा है मैंने एक सपना. खन्नानं आपल्या भसाड्या आवाजात गाण्याचा प्रयत्न केला. हो, पारुलच माझी बायको. या दोघांकडे दुर्लक्ष करत मनोज म्हणाला. आणि सपना कोण लागते तुझी? मालूने विचारलं. खरंच सपना कोण आपली? मनोजच्या मनात विचार आला. प्रश्न सगळ्यांनाच विचारायचा आहे काय? आणि तो विचारताना मालूचा आवाज आपल्याला पारुल सारखा का वाटावा? आणि मग आपल्या विकारांचं मूळ सपनाशी असलेल्या आपल्या संबंधांशी निगडित आहे की काय? खरंच सपनाबद्दल काय भावना आहेत आपल्या? मनोजला सपनाशी झालेली पहिली भेट आठवली. अशाच एका नव्या नाटकाच्या पहिल्या रिहर्सलला गेला होता तो. तिथं दिग्दर्शकानं तिची ओळख करून दिली. त्या नाटकात 2 नायिका होत्या, एक प्रमुख आणि दुसरी त्या मानानं दुय्यम. सपना त्या दुय्यम नायिकेचा रोल करणार होती. तसं तिला काम कमी होतं, पण नायकाबरोबरचा मनोज बरोबरचा एक प्रसंग अतिशय महत्वाचा होता.
संपूर्ण नाटक त्या एका प्रसंगावर अवलंबून होतं. तो प्रसंग उठावदार झाला तर सगळं नाटक उचललं जाणार होतं. तो प्रसंग जर पडला तर इतरांनी मेहनत करूनही नाटकाचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर झाला नसता. सपना तशी नवीनच होती. व्यावसायिक रंगभूमीवर तिचं हे पहिलंच नाटक होतं. एका अर्थी प्रोड्युसरनं आणि दिग्दर्शकानं दोघांनीही बरीच जोखीम पत्करली होती. आणि म्हणूनच त्यांनी मनोजला तिला सांभाळून घ्यायला सांगितलं होतं. त्या दिवशी रिहर्सल संपून निघताना सपना त्याच्याबरोबर काही पॉइंट्स डिस्कस करण्यासाठी आली. आणि मग त्याविषयी बोलता बोलता किती अंतर चालून गेलो याचं भान दोघांनाही राहिलं नाही. ज्यावेळी त्याची जाणीव झाली तेव्हा ते सपनाच्या घराजवळ आले होते. आता साहजिकच मनोज मग तिला तिच्या घरापर्यंत सोडायला गेला. पहिल्याच दिवशी असं झाल्यानंतर दोघांची ओळख सहज वाढत गेली. रोजच मनोज तिला तिच्या घरापर्यंत सोडू लागला. अहोजाहोवरून दोघं एकेरीवर कधी आली त्यांचं त्यांनाच कळलं नाही. सपना घटस्फोटीत आहे आणि तिच्या आईबरोबर एकटीच राहते हे मनोजला लवकरच समजून आलं. तिची आईची तशी पुष्कळ प्रॉपर्टी आहे. पोटापाण्यासाठी काही उद्योग करण्याची तशी तिला आवश्यकता नाही हेही त्याला कळलं. केवळ सहकारी या भूमिकेतून मैत्रीच्या रुळावर गाडी यायला वेळ लागला नाही. आणि मग तो दिवस उजाडला. मनोजला आता तो स्पष्टपणे त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता. तो रिहर्सलसाठी पोचला तोवर आकाश निरभ्र होतं. पण त्यांची रिहर्सल चालू असताना एकदम अंधारून आलं. ढगांचा गडगडाट सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि धुवाधार पावसाला सुरुवात झाली. रिहर्सल संपली तरी पाऊस कोसळतच होता. बराच वेळ वाट पाहूनही तो थांबण्याची चिन्ह दिसेनात. टॅक्सीवालेही अशा वेळी करतात तसा आडमुठेपणा करू लागले. शेवटी सपनानंच तिच्या जवळच्या छत्रीतून मिळून चालत जाण्यासाठी त्याचं मन वळवलं. आधीच मुंबईचा पाऊस रेनकोटालाही न जुमानणारा. तो छत्रीला, तेही लेडीज छत्रीला दात थोडंच देणार. त्यातही ज्या छत्रीनं जेमतेम एक डोकं भिजून न देण्याचं काम बजावायचं त्या छत्रीवर जर 2 शरीरं कोरडी ठेवण्याची जबाबदारी लादली गेली तर ती छत्री ते काम कसं निभावून नेईल. सपनाच्या घरी पोचेपर्यंत दोघेही नखशिखांत भिजून गेले होते. मनोज तसाच पुढे जाणार होता. पण सपनानंच अंग कोरडं करीत गरमागरम कॉफी घेऊन मगच जाण्याचा आग्रह केला. पाऊस थांबण्याची कोणतीही लक्षणं दिसत नसताना अंग कोरडं करण्यात काय मतलब आहे हा विचार त्यावेळी तरी मनोजच्या मनात उमटलाच नाही. त्याचं कारण त्यावेळी त्याची नजर ओलेत्या सपनावर खेळून राहिली होती. चिंब भिजलेला तिचा सलवार कुर्ता तिच्या अंगांगाला घट्ट मिठी मारून बसला होता. बोटभर चिंधीसारख्या असलेल्या तिच्या बिकिनी वजा अंतर्वस्त्रांना न जुमानता तिचं शरीर सौंदर्य पूर्ण दिमाखात मनोजच्या समोर सादर करत होतो. ती इतकी भिजली होती तिची तलम ब्रेसियरही पारदर्शक बनली होती. थंडीच्या शिरशिरीनं ताठर झालेली तिची सनाग्र मनोजला आव्हान देत होती. थंडीच्या शिरशिरीनं ताठर झालेली तिची स्तनाग्र मनोजला आव्हान देत होती. घरात शिरल्यावर छत्री मिठ्ठांना सहज झालेल्या तिच्या नितंबांच्या स्पर्शानं मनोजचा स्वतःवरचा ताबा ढासळला. काय होतंय हे कोणालाही समजायच्या आत त्यानं तिला आपल्या मिठीत घेऊन तिचं कडकडून चुंबन घेतलं होतं. सपनानंही त्याला यत्किंचितही प्रतिकार केला नाही. उलट आपल्या बाहूंचा वेढा तिच्या ओल्या शरीराला घालत तिनं आपल्या ओलसर जिभेच्या टोकानं त्याच्या जिभेला दंश केला. त्यानं उठलेल्या आगीच्या लोळानं मनोजच्या मनातली उरली सुरली भीडही पार पळाली. अंगांगाला अभिसारिकेच्या उत्कटतेनं चिकटून बसलेले कपडे सोलून काढले गेले केव्हा आणि एकमेकांमध्ये त्यांचे देह सामावून गेले केव्हा त्यांचं त्यांनाच कळलं नाही. सुखाच्या लाटांमागून लाटा येत राहिल्या. त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. किंबहुना ते त्यांचं त्यांना ठरवण्या इतका वेळ किंवा वावही त्यांना मिळाला नाही. लाटांचा वेग आणि आवेग इतका जबरदस्त होता की त्याचबरोबर वाद जाण्यापासून त्यांना पर्यायच नव्हता. शिणलेल्या आणि तरीही सुखावलेल्या गात्रांनी त्यांना जाग आणली तेव्हा मनोजची नजर शेजारीच निष्ठंक पसरलेल्या सपनाकडे गेली. तिचेही डोळे त्याच्याकडे लागले होते.
आपण काय केलं आहे याची जाणीव त्याला निश्चित झाली होती. त्या संबंधी काही बोलण्यासाठी त्यानं ओठांची हालचाल केली. तोच तिनं आपला मौशार तळवा त्याच्या जेवणीवर ठेवत डोळ्यांनीच त्याला गप्प राहण्याबद्दल खुणावलं. जणू एखादाही शब्द भले प्रेमाचाही असेल उच्चारणानं सभोवताली पसरलेल्या धुंदीच्या वलयाचा भंग होणार होता. त्या दिवशी बहिणीकडे गेलेली सपनाची आई पावसामुळे तिथंच अडकून पडली होती. म्हणूनच मनोज आणि सपना तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिथं दुसरं कोणीच नव्हतं. काहीही न बोलता मूकपणेच आणि परत एकदा एकमेकांना घट्ट बिलगत मनोजनं सपनाचा निरोप घेतला. पारुल त्याची वाट पाहत घराबाहेरच येरझारा घालत होती. त्याला झालेल्या उशिरानं ती धास्तावली होती. त्याला नखशिखांत भिजलेला पाहून तिला काळजी वाटू लागली होती. त्याला थकलेला पाहून तर तिची काळजी अधिकच वाढली होती. आलेला थकवा मुसळधार पावसातून तंगडतोड करावी लागल्यामुळेच आलेला नाही हे सांगण्याची ना उसंत तिनं दिली ना संधी. ती दिली असती तरी खरी गोष्ट तिला सांगण्याचं धैर्य मनोज जवळ नव्हतं. तिला ते समजूनही असेच आपले प्रयत्न राहतील हेही तेवढ्यात मनोजला उमगलं होतं. त्यानंतर मग वरचेवर भेटी होत राहिल्या. अर्थात त्या दिवसासारखा एकांत त्यांना परत मिळाला नव्हता. तिच्या घरी त्यांना परत तशी संधी मिळणं शक्य नव्हतं. मध्यंतरीच्या काळात ते काम करत असलेल्या नाटकांचे दौरेही कुठे झाले नाहीत. नवथर प्रेमिकांसारखे ते जुहू वर्सोवाचे समुद्र किनारेही धुंडाळू शकत नव्हते. त्यामुळेच असावं कदाचित, पण त्यांची एकमेकांविषयीची ओढ अधिकच वाढत होती. नाटकांच्या रिहर्सल किंवा प्रयोगांच्या निमित्तानं होणाऱ्या भेटीच्या वेळी जास्तीत जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात काढण्यावरच त्यांना समाधान मानावं लागत होतं. ते करतानाही इतरांना संशय येणार नाही याची कसून दक्षता त्यांना घ्यावी लागत होती. तशी इतर कोणाला कळण्याची त्याला पर्वा नव्हती, पण त्यांच्याकडून पारुलला ते समजण्याची धास्ती त्याला वाटत होती. पारुलला कोणत्याही परिस्थितीत सपनाबद्दल काहीही कळून चालणार नव्हतं. त्या बाबतीत त्याचं मनच त्याला खात होतं. पारुलशी आपण प्रतारणा करत आहोत याची टोचणी तर त्याला होतीच, जशी कोणत्याही इतर बायकोला फसवणाऱ्या नवऱ्याला लागते तशी. पण पारुलनं आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जो हातभार लावला आहे त्या बाबतीतही आपण तिच्याशी कृतघ्नपणा करत आहोत अशी बोस त्याला सतत छळत होती. सपनापासून दूर असला की तो तिच्या बरोबरचे संबंध संपवण्याचा निर्धार करत असे. पण सपना समोर दिसली की त्याचा निर्धार, त्याचा संयम सारं गळून पडत असे. पारुलला आपण सोडू शकणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं. तशी सपनाचीही मागणी नव्हती. त्याचा जो काही सहवास तिला मिळत होता, त्याच्या प्रेमाचा जो काही अंश तिच्या वाट्याला येत होता, त्यावर ती खुश वाटत होती. तिच्या मनात असं काही द्वंद्व उठत असल्याची चिन्ह नव्हती. द्विधा मनस्थिती त्याचीच होती. मनात आवर्त उठत चाललं होतं आणि तेही त्याच्याच. या झंझावातात आपण टिकू शकणार आहोत का हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. सपनाचा हात आपली मांडी हळवारपणे कुरवाळत असल्याची जाणीव मनोजला झाली. त्याच्या चित्तवृत्ती जाग्या होऊ लागल्या. हात हळूहळू वरवर चढत होता. त्यानं उठणाऱ्या झिंझिण्या आता मस्तकापर्यंत पोचू लागल्या होत्या. त्याचं उत्थापन त्याला न जुमानता होऊ लागलं होतं. तिच्या बोटांची टोकं त्याच्या इंद्रियाला ओझरता स्पर्श करण्याच्या बेतात होती. सपना आज हे भलतंच काय करतीये असा विचार त्याच्या मनात दबकत उभा राहिला. इथं भोर रिहर्सलमध्ये 4 चौघांमध्ये सपनानं हे काय रमलंय. तिचा हात दूर करून नजरेनं तिला इशारा देण्यासाठी त्याने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिलं. मालू वखवकलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत आपला हात आता अधिकच खुलेपणानं त्याच्या आवळून धरलेल्या मांड्यांमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत होती. किळस येऊन त्यानं तिचा हात झिडकारला. तसं करताना त्यानं वाजवीपेक्षा जास्त जोर आणला होता. तितक्यात त्याची नजर डॉक्टरांकडे गेली. ते त्याच्याचकडे टक लावून पाहत असावेत असा त्याला संशय आला. झालं त्यात आपला काहीच दोष नाही असं त्याला ओरडून सांगावंसं वाटलं, पण त्यामुळे कदाचित आपला गुन्हा अधिकच प्रभावीपणे सिद्ध होईल अशी शंकाही त्याचं मन कुरतडू लागली. मनोज स्वतःवरच चिडला. आपण आपल्यावर अधिक ताबा का मिळवू शकत नाही. आपल्या या कमजोरीचा फायदाच तर ते हे सारे घेत आहेत आणि डॉक्टरांचं मन आपल्याविषयी कलुषित करतायत.
तसं झालं तर मग आपली सुटका अधिकच लांबणीवर पडेल. परत कधी हे या पृथ्वीवर मुक्काम ठेवेल त्याच वेळी आपण या कोठडीतून सुटू, एरवी नाही. बघ बघ साला तिचं बडवीचं नुसतं नाव काढताच कसा पेटून उठला. आपण इथं नसतो तर कदाचित बेट्यानं इथंच मालूला नागडी करून भोगली असती, खन्ना म्हणाला. तसं झालं असतं तर त्या निमित्तानं का होईना मालूला सगळी पाहता आली असती. नुसतं पाहून तरी आपण काय, आपला हात जगन्नाथ. गळणारी लाळ आवरण्याचा काहीही प्रयत्न न करता स्वामी म्हणाला. बे असं काय आहे सारं त्या रांडेत की जे तुझ्या पारुलमध्ये नाही. आखिर मी साला होती काय औरत नाम की चीज, दो फुगवटे आणि और एक. खन्नानं आता तर आपल्याला उघड उघड आव्हान दिलं होतं. मनोजनं तरीही स्वतःचा तोल कसा ढळू दिला नाही हे त्याचं त्यालाही सांगता आलं नसतं. का साला एकीलाच दिन और रात भोगून बोर झालास. आपण नाही बोर होणार कन्हे. अरे एक तरी मिळू दे, एक तरी एक. पण खास तर मिटायला हवी म्हणून तर या मालूला. पण ती त्याच्यावरच फिदा. तो हात तरी लावू देतो का तुला. अरे आज नाही उद्या मला आपल्या मिठीत घेतल्याशिवाय राहणारच नाही तो. त्याला असं सुख राहणार आहे थोडंच, हो की नाही राजा. त्याचं डोकं आपल्या छातीवर ओढून घेण्याचा प्रयत्न करीत मालू म्हणाली. मनोजला आता स्वतःवर ताबा ठेवणं कठीण झालं. मालूला झटकून त्याच जोरात त्यानं खन्नाची मानगूट धरली. अशीच अशीच त्या पक्ष्यांची मान मुरगळली असणार यानं, नाही का डॉक्टर. मालूनं विचारलं. मनोजचं अवसान एकदम गळून पडलं. कोणते पक्षी, त्यांच्या माना मी कधी मुरगळल्या. का का हे आरोप करतायत सारे माझ्यावर. हे डॉक्टरही आता पुरावा मिळाल्यासारखे माझ्याकडे पाहून तुच्छतापूर्वक का हसतायत. केव्हा झाली ही आगळीक आपल्याकडून. छे. मनोजनं आठवण्याचा प्रयत्न केला. त्याला आठवली ती सकाळ. पहिल्यांदाच तो पारुलशी धडधडीत खोटं बोलला. 2 दिवस आधीच त्यानं आणि सपनानं न राहून खंडाळ्याला जाऊन एखाद्या हॉटेलात 2 दिवस एकत्र घालवायचं ठरवलं होतं. हॉटेल बुकही झालं होतं. सारी तयारी झाली होती. तिथं जाण्यासाठी तो निघणार. तो कधी नाही ते पारुलनं विचारलं. आज कुठं दौरा. तिच्या दौरा या शब्दानं मनोज दचकला. तिला म्हणायचंय तरी काय. आपला कुठेही दौरा नाही. नाटकाचे प्रयोग सध्या तरी मुंबईतच आहेत हे तिला माहित आहे. मग तिने दौरा असं का विचारलं. तसं विचारताना तिनं दौरा या शब्दावर जरा जास्तच जोर दिला का, की आपल्याला तसा नुसता भासच झाला. तिला काही संशय तर नाही ना आलेला. दौरा छे दौरा कुठला. फक्त जरा खंडाळ्याला जायचंय. एक सिनेमाचं स्क्रिप्ट वाचलं जाणार आहे. त्याचं डायरेक्शन करण्याचा चान्स मिळेल बहुधा. हे हिंदी सिनेमावाले माहिती आहेत तुला. त्यांना अशाच कुठल्या तरी हिल स्टेशनवरच्या पॉश हॉटेलमध्ये असल्या मीटिंग्स घ्यायला आवडतं. आज सगळं डिस्कशन झालं नाही तर कदाचित रात्रही तिथंच काढावी लागेल. एवढं सांगता सांगताही मनोजला घाम फुटला होता. रात्र उच्चारतानाही तर तो चाचरलाही होता. पारुल त्यावर काहीच बोलली नाही. फक्त त्याच्याकडे पाहून तिनं स्मित केलं. त्याच्यात उपरोध भरला होता असं का कोण जाणे मनोजला वाटून गेलं होतं. जास्त वेळ आपण तिच्याबरोबर थांबलो तर आपल्या तोंडून खरं काय ते आपल्याला न जुमानता बाहेर येईल अशी भीती मनोजला वाटू लागली. तो घाईघाईनं जाण्यासाठी उठला. घाईमुळेच उठता उठता धडपडला. अरे अरे एवढा उतावळा कशाला होतोयस. पळून का जाणार आहे ती. कोण. स्वतःला नकळत मनोज विचारून गेला. संधी. हसत हसत पारुल म्हणाली. मनोज मग तिथे थांबलाच नाही. 2 दिवस सपनाबरोबर घालवून एका धुंदीतच मनोज परतला. तो पारुल बाहेर दिवाणखान्यातच बसली होती. त्याला पाहताच ती म्हणाली, बरा सापडलास. हे बघ माझं नवीन ॲपरेटस. अतिशय सोपं आहे ऑपरेट करायला. तुला ते वापरणं जराही अवघड जाणार नाही. बघ ना बघ, ट्राय कर. खरं तर तो अतिशय थकला होता. शिवाय त्याला सपनाच्या धुंदीतून एवढ्यातच बाहेर पडायचं नव्हतं. पण आपण जर नाही म्हणालो, आडवेडे घेतले तर पारुल आपल्या ट्रिपबद्दल विचारेल.
आणि मग कदाचित अनवधानानं आपण पकडले जाऊ या धास्तीनं त्यानं तिच्याकडून ते ॲपरेटस कनेक्ट करून घेतलं. आणि तेवढंच आपल्याला आठवतंय, आणि तोवर तरी आपण कोणत्याही पक्ष्यांना मारलेलं नव्हतं. त्यानंतरच कधीतरी, पण कधी, कारण त्यानंतर तर आपण इथं या यानातच आहोत, या ठार पागलांच्या पिसाळलेल्या विड्यांच्या सानिध्यात. त्यांच्यामध्ये राहून कदाचित कोणाची तरी मान मुरगळण्या इतका राग आपल्याला नक्कीच आला असेल. पण कधी तसं झालं असतं तर आपल्याला आठवल्यापासून राहिलं नसतं. पण मग का आठवत नाहीये? डॉक्टरांनाच विचारायला हवं. ये. त्याला पाहून डॉक्टर आगाशे म्हणाले, त्याला वाटलंच होतं आज ना उद्या, मला वाटलंच होतं आज ना उद्या तू एकटाच मला कन्सल्ट करायला येशील असं. बस हवं असेल तर त्या दिवाणावर झोपायलाही हरकत नाही, डॉक्टर आगाशे बोलत होते. आता ते गप्प राहून आपण कधी सुरुवात करतो याची वाट पाहत राहतील. पण आपण सुरुवात तरी करायची कुठून? विचारायचं तरी काय? डॉक्टर, मी वेडा आहे, मला वेड लागलंय, मला बरं करा असं सांगायचं? डॉक्टर, का मुरगाळल्या मी माना त्या पक्ष्यांच्या? वा, सुधारणा झाली म्हणायचं. आजवर तू कबूलच करत नव्हतास पक्ष्यांच्या जोडीला मारल्याचं. अजूनही मला आठवत नाहीये मी कधी असा प्रकार केला ते. अजूनही तसं काही मी केलं यावर माझा तरी विश्वास नाहीये. पण तुम्ही सारी जण म्हणता आहात तेव्हा मग सांगा ना, मी असं का केलं? अरे ते मला कसं ठाऊक असणार? ते तर तुझं तुला शोधायला हवं. आपल्या मनाचा खोलवर ठाव घेत त्या तिथल्या काळा कुट्ट अंधारात काय काय कोणती कोणती भूतं दडून बसली आहेत ते तुझं तुलाच हुडकून काढायला हवं. पण ते मी कसं करणार? तुझ्या याही प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार. पण हो, ज्याचं उत्तर माझ्याकडे आहे असा एक प्रश्न तू मला विचारू शकतोस. कोणता तो प्रश्न? कोणत्या पक्ष्यांची जोडी होती ती? खरंच हाही प्रश्न तसा महत्वाचा आहे. याचंही उत्तर मिळालं तरी कदाचित आपल्याला हे सारं गूढ उलगडायला मदत होऊ शकेल. का नाही हा प्रश्न सुचला मला आजवर? कोणत्या पक्ष्यांची जोडी होती ती? क्रौंच पक्षी. क्रौंच पक्षी, एकमेकांवर अतूट प्रेम करणाऱ्या पक्ष्यांची जोडी, ज्यांचा वध केलेला पाहून तळमळून वाल्मिकीने तो आद्यशाप दिला त्या पक्ष्यांच्या जोडीला, ज्यामध्ये मुळी सुद्धा प्रतारणा नाही अशा विशुद्ध प्रेमाच्या नरडीलाच नख लावणारा क्रौंच वध. ते पातक घडलंय आपल्या हातून. मग असा शाप, अशी शिक्षा मिळणारच. मा निषाद, या शापातून आपल्याला आता सुटकाच नाही. तर खरं तर या अपराधाला आपल्याला मिळत असलेली शिक्षा तशी सौम्यच म्हणायला हवी. पण तीही सहन होत नाहीये आता. यातून सुटका करा महर्षी, उशाप द्या, प्रार्थना करतो, हात जोडतो. इतक्या जोरानं मनोजने आपले हात जोडले की त्यांना रग लागली. अधिक जोर केला तर हाड तुटून पडतील की काय अशी भीती वाटू लागली. तरीही तसेच हात जोडून राहण्यापासून गत्यंतर नव्हतं. पुरे मनोज, हे काय करतोयस? विचार तरी काय आहे तुझा? दूर कुठून तरी पारुलचा आवाज आला. गेल्या कित्येक युगांनंतर पहिल्यांदाच. याआधी तिनं आपल्याला का नाही साथ घातली? पण खरोखरीच तिचा आहे का आवाज? काय हाही आभास, फक्त भास? पण ती प्रत्यक्ष समोरच दिसली. त्या दिवशी आपण खंडाळून परत आलो त्यावेळी होता तोच पोशाख तिच्या अंगावर होता. इतक्या युगानंतरही तो तितकाच व्यवस्थित कसा? तू पारुल आहेस? हो तर असं न ओळखण्यासारखं काय करतोयस? काय पाहिलंस तिथं तू? कुठं? त्या अंतराळयानात, त्या इस्पितळात? कुठलं अंतराळयान, कुठलं इस्पितळ? तू तर हे माझं नवं व्हर्च्युअल रियालिटीचं मशीन लावून बसला होतास, सत्याचा आभास देणारं. आपल्या मनातल्या विचारांप्रमाणे तिथल्या परिस्थितीत, सिनेरिओत बदल घडवून आणणं शक्य आहे. त्यासाठी आता कोणतीही बटणं दाबण्याची आवश्यकता राहिलेली नाही. हे सांगितलं नव्हतं मी तुला?
म्हणजे हा केवळ त्या कॉम्प्युटर प्रोग्रामचा परिणाम? तो खन्ना, तो स्वामीनाथन, ती किळसवाणी मालू, डॉक्टर आगाशे, मला घेऊन जायला येणारी ती नर्स, यातलं काही खरं नाही. तू तिथं काय पाहिलंस कोण जाणे, पण जे काही पाहिलंस ती होती सगळी व्हर्च्युअल रियालिटी, सत्याचा केवळ आभास, सत्य नव्हे. जे पाहिलंस ते प्रत्यक्षात आणायचं तर तुझ्याच हातात आहे. तुझ्याच मनाचे खेळ आहेत सारे. ते प्रत्यक्षात उतारवायची कामगिरी म्हणून तुला करावी लागतील. तुझ्या नाट्यक्षेत्रातही त्याची मदत होऊ शकेल असं तुला मी म्हटलं होतं, आठवतंय? आता तरी पटलं माझं म्हणणं? अमुक एक काही केलं तरी त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात हे दाखवणारी पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे ही. पण केवळ टेक्नॉलॉजीच, केवळ कल्पनाच. कोणती कल्पना करायची हे तुझं तूच ठरवायचंयस, तुझ्याच मनाचा सखोल ठाव घेत. हे पारुल म्हणाली होती खरं. त्यामुळे उशाप मिळाल्यासारखं वाटते, हेही खरं. पण मग ते सांगताना पारुलचा आवाज आणि सांगण्याची ढब डॉक्टर आगाशांसारखी का वाटली त्याला? धन्यवाद.